शांत चेहरा, श्वासावरती लक्ष, पूर्ण श्वास सोडून देऊन वैराग्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मानणार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आज आपल्याला साधकाची लक्षणं पाहिजेत. आपण जेव्हा माणसांचे 4 प्रकार असं पाहिलं आणि पहिला प्रकार बद्ध लक्षणांचा पाहिला, बहुसंख्येने माणसं आपण बद्ध असतो असं पण पाहिलं, तेव्हा आपल्याला असं वाटलं की ठीक आहे, मग आपण पण त्याच्यात असलो तर काही बिघडत नाही. जसं गीता वाचताना आपण पहिला अध्याय वाचतो अर्जुन विषाद योग, आणि मग आपल्याला असं वाटतं अर्जुनाचं खरंच बरोबर आहे, असं कसं समोर सगळी आपली माणसं असताना तो युद्ध करेल ना, बरोबर आहे त्याचं. मग भगवंत त्याला युद्ध करायला, माझा शोक संपला आहे आणि मी तू म्हणशील ते करायला तयार आहे, याची तयारी भगवंतांनी 18 अध्यायात करून घेतली अर्जुनाची, आणि आपलं कर्तव्य काय आहे ते सांगितलं. तसं आपलं बद्ध लक्षणं वाचताना झालं की जेव्हा समर्थ सांगतायत की लोकसंख्येचा विचार केला तर बद्धांची संख्या जास्त आहे, आणि मग विचार करायला लागल्यावर लक्षात आलं की खरं आहे की ज्याचा रोजचा पोटाचा प्रश्न आहे त्याला बिचारायला सगळी ही कामं करता करता केव्हा ईश्वर आठवणार, त्यामुळे तो बद्ध आहे, याच्यात काही चूक नाही. आपलंही असंच झालं, वयाच्या काही वर्षापर्यंत आपणही बद्धच होतो, म्हणजे काही फार मोठं चुकलं असं नाही आपलं, असंही आपल्याला ते वाचता वाचता वाटलं. मग ती बद्धाची लक्षणं एक एक वाचता वाचता अरे बापरे एवढं वाईट आहे, मग एवढे काही आपण वाईट नाही होत. मग आपण थोडासा पुढला विचार करायला लागलो की हां, ज्याला हे प्रश्न पडला की ईश्वर म्हणजे काय आहे, ही सगळी सृष्टी कोणी निर्माण केली, खरंच मी जिवंत आहे ह्याचं जे लक्षण आहे म्हणजे माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तो म्हणजे ईश्वर आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली पाहिजेत. मग ही उत्तरं कुणाला मिळाली, संतांना मिळाली. म्हणून आपण संतांच्या मार्गाने जायचं असा विचार केला, आणि आम्ही मुमुक्षु झालो, बद्धाचे मुमुक्षु झालो. मुमुक्षु झाल्यावर लक्षात आलं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांना कोणाला मिळाली त्यांच्या वहिवाटेने त्यांच्या वाटेनं आपण चाललो आहे, त्यांचं ठीक आहे हो, आपल्याला नाही हे काही सगळं जमणार असा विचार मनात यायला लागला. कारण ती काही वाट सोपी नाही आहे, कंटकाकीर्ण मार्ग म्हणतो तसा आहे. काटे कुठेच भरले तेव्हा ध्येय पंथी नाही सुखांश म्हणून नचमान खंती. मग लगेच म्हटला नचमान खंतीवरती आपल्याला लक्षात आलं की अरे असं करून नाही चालणार, असू देत काटे कुठे, असू दे कठीण वाट, त्या कठीण वाटेनं हे गेले ना आणि त्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली ना, मला पण मिळाली पाहिजे. कारण माझा योगक्षेम भगवंतांनी चांगला ठेवला आहे, त्यामुळे मला हे काम केलंच पाहिजे. आता मला बद्ध राहून नुसतं मुमुक्ष राहून नाही चालणार, आता मला साधक बनलं पाहिजे. सगळ्या संतांचा मार्ग कंटकाकीर्णच होता, कोणाला छानपैकी सुखाचा मार्ग मिळालेला नाही. कुठल्याही संतांचं चरित्र पहा, ते याच मार्गाने गेले, आणि त्याच आपली चांगली गोष्ट आहे की आपल्याला तशी मळलेली पायवाट मिळाली. अनंत मंडळींनी एवढं छान काम करून ठेवलेलं आहे, ते फक्त वाचायचं आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्न असा होतो की या वाटेने जाता जाता छान सगळं चाललेलं असतं, नाही असं नाही, पण मध्येच आपल्याला वाटतं पोचणार आहोत का, किती जन्म लागतील कोण जाणे, मग जाऊ दे ना, निदान मजा तरी मारू देऊ, हो ना, आपण आपले मागे येतो. इथे आपली जी परीक्षा स्वतःची स्वतःला करायची असते, आणि काय वाटेल ते होऊ दे, माझा ध्येय मार्ग मी सोडणार नाही, कितीही त्रास सहन करायला लागू दे, मी हा करेन आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूनच काढेन, असा जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा त्या साधक लक्षणांपर्यंत येतो. त्या साधकाचा विचार आज आपण करणार आहोत. खरी गोष्ट आहे की साधारणपणे असं मानसशास्त्र म्हणतं की माणूस आपल्याला भगवंतानी जेवढी बुद्धी दिली आहे त्यातली 20%च वापरतो. सामान्य माणूस, तुम्ही आम्ही मंडळी साधारणपणे आपल्याजवळ आहे कपॅसिटी खूप, पण आपण 20%च वापरतो. आता बोलता बोलता आज सकाळीसुद्धा आम्ही म्हटलं वेळ मिळत नाही हो. अरे का नाही वेळ मिळत,
20% वापर करताय ना, उरलेल्या 80%चं काय? असा प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे की असं नाही चालणार. थोडासा अधिक विचार करणारे, म्हणजे आपण सामान्य माणसाचा विचार केला तर 20%. थोडीशी आपल्यापेक्षा अधिक कार्यक्षम माणसं आहेत, ती जास्तीत जास्त आपली बुद्धी उपयोगात आणतात, त्याला खरं म्हणजे साधक म्हणतात. त्यामुळे आता आपण 20%च्या पुढे गेलो आहे, पण पासिंगला अजून खूप वेळ आहे. 35%ला पासिंग, मग पुढे काय काय क्लास 20 काय मिळायचं आहे ते नंतर. त्यामुळे आपल्याला निदान या साधकापर्यंत आपण आलो आहे, तर आपण 20%च्या पुढे आलो आहे. ज्या अर्थी आपल्याला ह्या ग्रंथांचा अभ्यास करावा असं वाटतो आहे, एकीकडे आपल्याला थोड्याशा कादंबऱ्या वाचाव्याशा वाटतात, मासिकं चालाविषयी वाटतात, अगदीच काही सिनेमे बघायचे नाहीत, जिम्मा दुसरा आला तो बघायचा नाही असं काही नाही आहे, ते पण करावंसं वाटतं. तोपर्यंत आपण अजून 20%तच आहोत. हे सगळं आता बास. त्या पांडुरंगाला बोलावलं पुंडलिकानी त्याला, तर म्हणाला मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो, मला वेळ नाही आता तुझ्याकडे यायला. मग म्हणाला काय करू, तर त्यांनी वीट फेकली. ते वीट म्हणजे काय आहे, तर मला माझ्या या सगळ्या भौतिक संसाराचा वीट यायला पाहिजे, त्याच्यासाठी ती वीट आहे. वीट फेकली म्हणजे काय, वीट फेकून पांडुरंगाला उभा केला असं नाही. तर आपण त्याच्यातनं अर्थ काढला पाहिजे की मला पण या सगळ्याचा वीट आला आहे का, तर मला याच्यात गोडी वाटेल. अजून मला त्याच्यात गोडी आहे, त्यामुळे मी 20%तच आहे. साधकांनी आपली टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुमुक्षु अवस्थेतून साधक अवस्थेत गेलं पाहिजे. त्या मुमुक्षु अवस्थेत असताना आपण जे ठरवलं आहे, आपण ठरवलं की या वाटेने जायचं, त्या ठरवल्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. आपण ठरवतो पुष्कळ. आता जानेवारी महिना येणार आहे ना, आपण 1 जानेवारीपासून काय काय करायचं ठरवलं आहे, मनात ठरवलं आहे, कदाचित कागदावर लिहिलं आहे सुद्धा. 1 तारखेपासून आता नाही, आता करायचंच. आपला दरवर्षी वेळापत्रक आपलं 1 तारखेचं तयार असतं आणि त्या 1 तारखेपासून आपण 1 तारखेपासून आपण काय करायचं ते आपण ठरवतो. चांगली गोष्ट आहे, पण ते ठरवलेलं करणं याला महत्त्व आहे. आणि ते मुमुक्षु अवस्थेमध्ये आपण ठरवलं आहे. गेल्या समासाचा अभ्यास करताना आपण ठरवलं की हे करायचं आहे, हे करायचं आहे, हे करायचं आहे, आणि ते करणं असं आपणच आपल्यावर समाधानी नाही राहायचं. आणखीन काय करता येईल, आणखीन काय, वेळ थोडा आहे आता आपल्याजवळ, आणि या थोड्या वेळामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. नक्की आपली ही बौद्धिक उंची किंवा ही आध्यात्मिक उंची वाढल्याखेरीज राहणार नाही, आपण सतत परिश्रम केले तर. आता त्याच्यासाठी आपल्याला ध्यास घ्यायला हवा. आता म्हटलं तसं की जे ध्येय गाठायचं आहे त्याचा आपल्याला ध्यास हवा, त्याच्याशिवाय होणार नाही. ते करायला पाहिजे. थोडंसं आपल्या ज्या आवडी निवडी सवयी आहेत त्या बदलायला हव्यात. ध्यास घ्यायचा म्हणजे हे सगळं बदलायला हवं. कितीतरी वेळा मनात येतं, सगळ्या गोष्टी येतात असं काही नाही. आता शैलानी आज आपल्याला निमंत्रण पाठवलं आहे आणि मग मनात येतो कमाल आहे, 2002 सालापासून कसं काय आपल्याला जमलं आणि कसं काय आपण त्याच्यात पाऊल टाकलं, असे चांगले विचार मनात येतात, काहीच प्रश्न नाही त्याच्याबद्दल. पण पुन्हा मनात असा विचार येतो की कितीतरी वेळा असं बाद झालं, आता हे सोडून द्यावं, हे काय आपल्याला जमणार नाही. मी कितीतरी वेळा आपटे भाऊंकडे गेलेली आहे, भाऊ हे तुम्ही सांभाळावं, हे मला काही झेपत नाही आहे. ह्याचं कारण काय होतं की तो जो ध्यास आहे, ध्येय गाठायचं आहे, ते कमी पडतं. मग अशा वेळेला ही मंडळी लागतात. भातखंडे भाऊ, आपटे भाऊ, सुनीलदादा चिंचोळकर यांची खूप मोठी कृपा आहे हे सगळं चालू ठेवण्यामध्ये. कारण त्यांना ज्या ज्या वेळेला माघार घेतली गेली माझ्याकडून त्या वेळेला तरी मला ढकललं आहे. आता ढकलताना मी पण काय मोठी कमी नव्हते ना. मी म्हटलं तुम्ही काय मजा बघताय मला ढकलून, आता दुसऱ्याला ढकलायचं आणि आपण टाळ्या वाजवायच्या, हे नाही करायचं, तुम्ही घ्या, तुमचा वर्ग आहे. किती वेळा मी भाऊशी भांडली आहे की म्हणले भाऊ हा तुमचा वर्ग आहे, तुम्ही घ्या. आता असं लक्षात येतं की ही मंडळी आपल्याला प्रवृत्त करत असतात. चुकत असेल, चुकणार नाही असं नाही, कमी पडत असू आपण तरीसुद्धा आपला ध्यास राहावा याच्यासाठी भोवतालची मंडळी आपल्याला मदत करत असतात. त्यांचा विचार करायचा, खेचणाऱ्यांचा नाही विचार करायचा. मागे खेचणारे पण असतात, काय तुला हे कोणी सांगितलं आहे उद्योग नसता, छानपैकी मजा करायचं, व हे चांगली हिड फिर कुठे हे करते असं पण म्हणणारी असतात. आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते आपल्याला ठरवावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्या आवडी निवडी सवयी बदलाव्या लागतात. कितीही मोहाचे क्षण आले तरी त्या मोहाच्या क्षणावर आपल्याला मात करता यायला हवी आणि मग आपल्याला हे जमेल. विनोबा भाव्यांचं उदाहरण नेहमी आपल्याला लक्षात ठेवायला हवं. सामान्य घरातला हा मुलगा
आपण विनोबा भावे पाहतो ते दाढी वाढलेले, जख्ख म्हातारे, उघडे, खाली फक्त पंचा दिसलेले, असंच आपल्याला त्यांचं डोळ्यासमोर दृश्य दिसतं. या विनोबा भाव्यांनी स्वतःचं शरीर कणखर कसं केलं हे जर आपण पाहिलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. एवढ्याशा वाऱ्याने, एवढ्याशा थंडीने आपण वर्ग बुडवतो. आज फारच गरम होत आहे, आज फारच थंडी आहे, आज फारच पाऊस आहे, आणि मग आपण चाललेल्या गोष्टीला जाऊ द्या, आज नको उद्या, असं आपण सहज करतो. विनोबा भाव्यांनी उत्तर भारतामध्ये जेव्हा ते वेदांचा अभ्यास करायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण सारखे आजारी पडतो आहे, आपल्याला इथली थंडी झेपत नाही आहे. तिथले जे नियम आहेत, थंड पाण्याची अंघोळ, वेदांचा अभ्यास करायचा, पहाटे उठायचं, हे सगळं या 12-14 वर्षाच्या मुलाला झेपत नव्हतं. महाराष्ट्रातला हा मुलगा, याला या हवामानाची सवयच नाही, सारखा आजारी पडायचा. एकदा त्यांनी ठरवलं हे आपल्याला करायचं आहे ना, मग आपलं शरीर चांगलं कणखर करायचं. आणि शरीराला एवढी शिक्षा दिली, वाचलं तरी आपल्या अंगावर काटा येतो, की त्या गंगेवर स्नान करायचं थंड पाण्यामध्ये, इतकं बर्फासारखं काल्यासारखं गार पाणी, बुडी मारायची, आणि मग खडक गरम झाला दुपारी 2 वाजेपर्यंत खडकावरच अडवायचं तिथेच. म्हणजे सकाळी थंड पाणी, मग वारं अंगावर, आणि नंतर कडक ऊन. आणि असं त्यांनी अनेक दिवस केलं. ताप आला, तसाच ताप काढला. पण ते जे वेद पाठशाळेतले गुरुजी होते ते त्यांना जेवायला पाठवायचे, बहुधा औषध पण पाठवायचे. पण त्या मुलाकडे त्यांचं लक्ष होतं, आणि तो मुलगा हे करतो आहे, शरीर आपलं तयार करतो आहे, कणखर करतो आहे, करू दे त्याला. आणि त्यांनी ते शरीर तयार केलं. विमलाजी ठकारांनी त्यांना विचारलं की आम्ही आता उत्तर भारतामध्ये भूदान चळवळीमध्ये तुमच्याबरोबर हिंडतो आहे, वेगळे मोजे, वेगळे शूज, शाली, स्वेटर, कानटोप्या, आणि तुम्ही असे कसे? तेव्हा त्यांनी सांगितलं मी असा तयार केला आहे माझ्या शरीराला. तर शरीर सगळं सहन करू शकतं ठरवलं तर. समर्थांचं उदाहरण घेतो आपण. 12 वर्षाच्या मुलाला किती खोड्या असतात हो जेवणाच्या. या मुलाला काही जेवणाच्या चवी कळत नव्हत्या का? पण ठरवलं होतं की फक्त पोट भरण्या इतकंच अन्न आपल्याला हवं आहे, चव नाही लागता कामा. अशा पद्धतीनं ह्या संत मंडळी टोकाचं गाठला. आपल्याला खरंच भगवंतानी उदंड दिलं आहे, आपल्याला यातलं काहीच करायचं नाही आहे, सगळं छान सुखासीन ज्याला म्हणतात तसं आपल्याला आहे. त्यामुळे आपल्याला साधक व्हायला काहीच हरकत नाही आहे. याला अशा प्रकारची साधकाची बुद्धी असणं, याला गीतेमध्ये व्यवसायात्मिका बुद्धी म्हटलं आहे. की काय करायचं तर ही बुद्धी अशी तयार करायची. काय करावं साधकानं तर सुरुवातीला निदान एक मंत्र, एक ग्रंथ असा घ्यावा. एखाद्या संप्रदायामध्ये आपण असलो तर त्या संप्रदायाचा अभ्यास करावा. एकच मंत्र, एकच गुरु, एकच ग्रंथ. 12-12 वर्ष ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा ग्रंथाची ओळख होते. फार मोठा ग्रंथ कळतो असं नाही, पण ग्रंथाची ओळख होते. त्यामुळे 12-12 वर्ष ही तप करावं लागतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, साधकाच्या दृष्टीने साधकाला सत्संग मिळाला पाहिजे. सगळे समान विचाराचे मित्रमैत्रिणी मिळाले पाहिजेत. घरामध्ये आपल्या विचाराची माणसं असली पाहिजेत. पती पत्नी एका संप्रदायाचे असले ना तर त्यांची प्रगती लवकर होते, असं मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते. कारण ते करतात सगळ्याचं काम, वनवासी कैलासाचं काम. त्यांचा काही ह्या सगळ्या गोष्टींशी संबंध नाही. त्यामुळे मग आमच्या घरात तू बैमय झालं की मी म्हणते संप्रदायामध्ये पती पत्नी एकत्र हवेत म्हणजे प्रगती लवकर होते, असं समर्थ म्हणतात, असं आपण सांगायचं. गमतीचा भाग सोडून देऊया. पण खरी गोष्ट आहे की सत्संग, आपल्या समविचाराची माणसं आपल्याला घरात बाहेर मिळाली तर आपली प्रगती लवकर होते, असं मात्र नक्की. हे काय आहे, सगळं आत्मज्ञान करून घेणं, ब्रह्मज्ञान करून घेणं. या सगळ्यासाठी सारखं मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे देह नाही, हे सारखं सांगावं लागतं. आपला परिचय सगळा देहापुरता आहे. त्यामुळे आपल्याला सारखा मी म्हणजे कोण आहे तर माझं स्वस्वरूप काहीतरी वेगळं आहे. मी थोडे दिवसापुरती या देहामध्ये भाडोत्री आलेली आहे, भाडेकरू म्हणून मी इथे आहे, सोडून जायचं आहे मला, हे घर हे माझं नाही आहे, हे तेवढ्यापुरतं सारखं आपल्या मनाला बजावावं लागतं. इथे मोठी आपली परीक्षा आहे आणि त्याच्यासाठी हे कळण्यासाठी किंवा यासाठी आपल्याला सारखं ईश्वराचं अनुसंधान ठेवावं लागतं की मी म्हणजे कोण आहे तर मी म्हणजे ईश्वर आहे, मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे चैतन्य आहे, माझं स्वस्वरूप वेगळं आहे. अनेक वेळा कदाचित मी वेगवेगळ्या रूपानं आले असेल, ह्याच्या पुढे पण कदाचित येईल, पण मूळ स्वरूप माझं ते आहे. म्हणजे या देहाबद्दलचं जे प्रेम आहे ते कमी करण्यासाठी सारखं आपल्याला सांगावं लागतं. या समासात सुद्धा आपल्याला असं दिसेल की पहिली 31 ओव्यांमध्ये
साधकाची लक्षणं समर्थांनी सांगितले. समर्थांची ती एक पद्धत आहे की जसं आपण पाहिलं मागच्या वेळेला की आत्मज्ञानाचं निरूपण सांगता त्याच्या अगोदर त्यांनी 14 विद्या 64 कळाचं ज्ञान, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, अशा ओव्या सांगितल्या. आज आपल्याला 31 ओव्या शेवटचं चरण, या नाव साधक, या नाव साधक, या नाव साधक असं ऐकायला मिळणार आहे. साधक कसा असतो ही सगळी लक्षणं समर्थ आपल्याला सांगतात, साधकाने असं असावं. त्यामुळे ती लक्षणं वाचली आणि त्या लक्षणांवर हुकूम आपण आपलं आचरण ठेवायचा प्रयत्न केला तर बऱ्याचशा गोष्टी सुकर होणारच आहेत. पुढल्या 32 ते 33, 34 या 3 ओव्यांमध्ये आपल्याला ते सारखे सांगणार आहेत की आपली अनेक जन्मांची अशी काही सवय आहे. म्हणजे सवय पहिली काय तर या सगळं जो दृश्य जग आहे ते दृश्य जग माझ्या डोळ्याला जर दिसतं आहे तर ते खरं आहे असं मला वाटतं. आता ही तर गोष्ट खरीच आहे की दृश्य जगातल्या सगळ्या वस्तू आपण पाहतो आहोत ना प्रत्यक्ष, त्यामुळे ते खऱ्या आहेतच, त्या कशा आपण खोट्या मानणार. मग खऱ्या खोट्याची नेमकी व्याख्या काय तर जे कायमस्वरूपी टिकणार आहे त्याला खरं म्हणायचं. मग आपण त्या व्याख्येच्या बरोबर म्हणतो की अरे हां, ही कुठलीच गोष्ट कायमची नाही आहे. त्या मेल्यामेनच्या डिशेसचं नवीन सुरू झालं नाही 30-40 वर्षापूर्वी, तर ते सांगायचं आहे फुटत नाही. आणि आपल्या ठाण्यातसुद्धा त्या ह्याच्यावरती ते टाण टाण वाजवून दाखवायचं आहे अजिबात फुटत नाही म्हणून. माझी बहीण आणि मी आम्ही चाललो होतो तर म्हटलं आपण घेऊया का गं, सारखं ते काचेचं ओव्हर सांभाळावं लागतं, जड पण पडते, हा सेट घेऊया असं मी एकमेकीशी बोलत होतो. ती म्हणाली थांब जरा, ती म्हणाली अहो माझ्या हाताने मी वाजवते, तुम्ही नका वाजवू, नको मी वाजवते. आणि मग तिने वाजवले तर 2 तुकडे झाले. मुद्दा काय तर कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी टिकणारी नाही आहे, किती लोकांना जाहिरात करू दे. फार फार तर अगदी एखादा चांगली वस्तू, म्हणजे आपण काही वस्तू म्हणतो, म्हणजे मी गमतीनं म्हणते की आम्हाला एकाच आयुष्यामध्ये 2-2दा 3-3दा मिक्सर घ्यायला लागले. लग्न झाल्या त्याला घेतला, 15-20 वर्षांनी आली घरामध्ये, आई हा जुना झाला आपण नवीन बरं घे. त्यामुळे एकेकाच्या आयुष्यामध्ये 3-3 मिक्सर होतात. जातं पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या. तर अशा गोष्टी आहेत, काही असं नाही आहे, परंतु शेवटी त्याची उपयोगिता लक्षात घेता आपल्याला त्याच्यातही बदल करावे लागलेच. त्यामुळे कुठलीही गोष्ट आपण विचार करायला लागलो की लक्षात येतं चिरकाळ टिकणारी नाही. मग चिरकाळ टिकणारं काय, फक्त स्वस्वरूप ईश्वर रूप जे आहे, परमात्मा जो आहे तो फक्त चिरकाळ टिकणार आहे. त्यांनीच निर्माण केलेली ही सृष्टी चिरकाळ टिकणारी नाही. हे सातत्याने साधकाला समजून घ्यायला पाहिजे. हळूहळू सवय होते नाही असं नाही, पण ते फक्त शब्दांपुरते राहतं. तासभर बोलायचं आहे म्हणून सोपं आहे सांगायला बोलायला, परंतु त्या दृश्य जगामध्ये आपण अडकतोच. आणि म्हणून त्याच्यामध्ये निदान अलिप्तपणाने सगळ्या गोष्टी करायच्या, त्या करायच्याच आहे. व्यवहार कोणाला टाकता येत नाही. आपल्याला गीतासारखी सांगते की संन्यास आणि त्याग या 2 शब्दांमधला फरक काय, तर तो फरक सांगताना सांगितलेला आहे की काही नाही, त्या संन्यासी जो आहे त्याला सुद्धा कर्म करायचंच आहे. फक्त कर्म जे आहे ते अलिप्तपणाने करायचं, त्याच्या फळाकडे बघायचं नाही की तो झाला संन्यास. आपण काय करतो, आपण त्याच्यात मी हिच्यासाठी अमकं केलं, अजिबात तिच्या लक्षात नाही आहे काय मी तिच्यासाठी केलं, कशाला तू आठवण करून देते, तुला वाटलं तू केलं, संपला विषय. अशी आपल्याला सवय लागायला हवी. होत नाही तसं. जुनं सगळं आपण मनात धरून ठेवलेलं असतं आणि त्या दृष्टीनंच आपल्याला दुसऱ्याशी आचरण करायचं असतं. ती सवय आपल्याला लागावी याच्यासाठी मोठा निश्चय, मोठं धैर्य लागतं, मोठी चिकाटी लागते. खूप आपल्याला स्वतःला ज्या सवयी मगाशी म्हटलं तशा त्या सवयीतून पार व्हायचं असतं. अभ्यासाने हे जमणार नाही असं नाही, परंतु ह्या गोष्टी कराव्या लागतात, सातत्याने कराव्या लागतात. एकदा केलं म्हणजे जमलं असं नाही, सातत्याने ही गोष्ट करावी लागते. दुसरं असं की ही जी स्वस्वरूपस्थिती आपण सारखं म्हणतो आहे, याच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे लहान मोठे शत्रू आहेत याच्या आड येणाऱ्या, ते सगळे शत्रू जे आहेत ते शत्रू बाजूला करण्यासाठी खूप मोठी जी शक्ती हवी आहे, ती शक्ती, तो पराक्रम आपल्याला समर्थ या समासावे देणार आहेत. म्हणजे ते मजा नाही बघणार आपले की त्यांनी नुसतं सांगितलं बद्ध मुमुक्षु साधक आणि मग नंतर सिद्ध, अशी माहिती नाही ते आपल्याला देणार. ते आपल्याला साधक होण्याची तयारी करून देणार आहेत. या नावं साधक, या नावं साधक असं सांगून लक्षणं सांगितली, खरं स्वरूप काय आहे ते सांगितलं, आणि त्याच्यामध्ये मार्गात येणाऱ्या अडचणी दूर कशा करता येतील या पण आपल्याला त्यांनी सांगितलं. 35 ते 54 ओव्यांमध्ये त्यांनी हे सगळं वर्णन केलं आहे की येथील अडचणी या मार्गाने दूर करा. कुठल्या मार्गाने दूर करा याची चुणूक सुरुवातीला आपण घेतली
की एक तर आपल्याला सत्संग असायला हवा आणि एक मंत्र, एक जप, एक ग्रंथ अशा प्रकारचा अभ्यास सुरू करायला हवा. हे समर्थ महत्त्वाचं सांगतायत. समर्थांचे जे महंत होते, या महंतांना त्यांनी ही सवय लावली होती. कधी कधी मला असं वाटतं की आपण हे सगळं वाचताना हे सगळं खरं आहे असं गृहीत धरूया. आपण काही बाडं वाचायला गेलो नाही, पण जरी कोणी त्यावेळची बाडं वाचलेली आहेत आणि ते सगळं सांगतायत, पुस्तकरूपाने आपल्यापर्यंत ते आलं आहे सुद्धा, त्यामुळे ते सगळं सत्य आहे असं आपण समजूया. आणि ते जर सत्य आहे तर 12-14 वर्षाच्या मुलांना या सगळ्या प्रकारची गोडी लावणं हे किती कठीण होतं आणि ते समर्थांनी कार्य केलं. घरापासून, पालकांपासून दूर घेऊन जाणं आणि अशा प्रकारचं कठोर परिश्रमाचा अभ्यास त्यांना करायला लावणं. नुसतं बौद्धिक नाही तर त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा काही चंगळ नव्हते. आम्ही मुलांना 8च दिवस शिबिरामध्ये नेतो शिवथरगळीमध्ये. त्याच्याबद्दल किती अहो मुलांना आता खायच्या सगळ्या सवयी वेगळ्या आहेत. किती आठवड्यातून 3 वेळा पोहे देता हो, असं ऐकलं ना की मग आपल्याला असं वाटतं तर काय करावं. या जंगलामध्ये सुविधा इतक्या करूनसुद्धा आपल्याला ह्या गोष्टी अशाच कराव्या लागतात. इथे कुठे रोज तुम्ही वेगळं वेगळं आणणार आहात. तरीसुद्धा आपला प्रयत्न असतो की मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, म्हणून मुलांना काय हवं आहे असा आपण प्रयत्न करत असतो. त्यावेळेला समर्थांनी कसं केलं असेल असा प्रश्न मनात येतो. आणि मुलांकडं आज आता कालच मी 2-3 जणींशी बोलले, तुमच्या पण कानावर घालते की दरवर्षी माघामध्ये आपला दासबोध जन्मोत्सव असतो गळीमध्ये. आणि त्या उत्सवाच्या अगोदर सगळा जो आजूबाजूचा परिसर आहे, पंचक्रोशी आहे, छोटी छोटी गावं आहेत, आंबेशिवथर, कुंभेशिवथर, अशा छोट्या छोट्या गावांमध्ये एक 50-60 घरांची वस्ती, या पलीकडे काही नाही. पण ते सगळे शेतकरी आहेत. आता त्यांचं घर धान्याने भरलं आहे, भातशेतीच आहे. तर तिथे आपण भिक्षा फेरी काढतो. तर यावर्षी मी म्हटलं की अरे भिक्षा फेरी सगळ्या आपण जातो. आपण काय हल्ली आता सगळी सिनियर सिटीजन मंडळीचे उत्सवाला येतात आणि मग त्या उत्सवामध्ये आम्ही तर आता म्हणजे मी सुद्धा दिवसेंदिवस चालणं कमी झालं. मग मी पण सांगते की अरे मी नुसतं गावात उतरते, गावातल्या तेवढ्या ह्याच्यामध्ये चालीन, पण पुन्हा आपलं गाडीची काहीतरी व्यवस्था करा दुसऱ्या गावात जायला. अशी आमची पण परिस्थिती झालेली आहे. मग मार्ग काय, तर म्हटलं यंदा आपण प्रयोग करूया का. सुदैवाने 26 जानेवारी 2000 आपण आपल्या ओळखीतली एक 12-14 वर्षाची मुलं नेऊया, त्यांच्या गळ्यात झोळी घालूया. आणि छान करतात बरं का, इतकं कौतुक करतात. सगळ्यांची अंगणं सारवलेली असतात, छानपैकी रांगोळी घातलेली असते, पाट मांडलेला असतो. मग तो जो भिक्षा मागायला आलेला मुलगा आहे त्याला पाटावर उभं करतात, त्याला दूध पाणी पायावर घालतात, ओवाळतात, नमस्कार करतात, वाकून घरातले ते डोक्यावर पदर, नाकात नथ घालून ती खेड्यातली बाई, आणि मग ती सुपातून त्याच्या झोळीमध्ये धान्य घालते. फार छान सोहळा असतो. तर आपण मुलांना नेऊया. मुलांना कुठे आपल्याला माहिती आहे की भिक्षा म्हणजे काय. एक 10-15 मुलांना घेऊन जाऊ, बघूया आपल्याला झेपतं का. तुमच्या पण कानावर घालून ठेवा. आपलं कोणी नातवंड असेल, मुलगा मुलगी, तर आपण जाऊया. सुट्टी आहे 2 दिवस आणि मुलाला एक वेगळा अनुभव देऊया. तर हे सगळं काय आहे, तर याच्यासाठी साधक होणं हा जो संस्कार आहे तो सत्संगामार्फत, ग्रंथांमार्फतच होणार आहे. संतांनी आपल्यासाठी केला आहे. 35 ते 54 ओव्या यासाठी समर्थांनी खर्च केले. आणि आपल्याला या साधकाच्या साठी करायच्या अभ्यासाचं महत्त्व पटवून दिलं आहे की हे सगळं करायला हवं. आणि हे केलं, कष्टाशिवाय, प्रयत्नाशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला मिळत नाही. आणि आपणच आपल्याला कष्ट करावं, दुसऱ्याच्या कष्टाने पण आपल्याला नाही करता येत. म्हणजे कधी कधी आपल्याला अगदी अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा अनुभव येतो. किती तुम्ही व्हिडिओ बघा, किती तुम्ही ऑडिओ ऐका, किती काय काय पुस्तकं, आपण त्याच्या नोट्स काढल्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही. तुमचा पण माझ्यापेक्षा काही वेगळा अनुभव नसेल. किती पुस्तकं असू देत, पण आपलं आपण लिखाण करणं, आपल्याला काय वाटतं ते मुद्दे काढणं, याच्याशी आपलं समाधान होत नाही. किंवा आपल्याला तर आपले प्रयत्न, आपले कष्ट ह्याच्यातूनच या सगळ्या गोष्टी मिळत असतात. म्हणून पुढल्या 55 ते 60 ओव्यांमध्ये अहोरात्र आपल्याला मेहनत करायला हवी असं समर्थ सांगणार आहे. आता या एवढ्या सगळ्या समासाचा जेव्हा आपण विचार करतो आणि तेव्हा समर्थ जेव्हा म्हणतात की याला साधक म्हणावं, याला साधक म्हणावं, या काय आहेत. समर्थांची ओवी आहे, स्वरूपस्थिती बळावली. 13व्या ओवीमध्ये बळावली शब्द वापरला आहे. पुन्हा दृढनिश्चयाचे निबळे 15व्या ओवीमध्ये पण बळे शब्द वापरला आहे. तेचे अनुभवा आणि बळे 20व्या ओवीत पण बळे शब्द वापरले आहे. मी या शब्दाशी थांबले, म्हटलं सारखं बळे म्हणजे आपण साधकाचे जे कष्ट आहेत, साधकाचे जे प्रयत्न आहेत ते स्वतःहून करणार नाही, बळे करायला लागतात. समर्थाला सांगायचं आहे की हे तुम्हाला
स्वतःहून नाही करावं जरा बळे करावं लागेल. लहान मुलाला कसं आपण बालवाडीत देतो किंवा पाळणाघरात देतो, सुरुवातीला ते रडतंच, मग बळे ते करावं लागतं आणि मग हळूहळू सवय होते, मग ते रमतं, मग शाळेत जायला त्याला आनंद वाटतो. तसं आपलं आहे, एकदा या प्रांतात आलो की आपल्याला आवडेल, पण सुरुवातीला पुन्हा पुन्हा तो बळे शब्द वापरून समर्थ आपल्याला सांगतायत की तुम्हाला इंद्रिय सुख, विषय सुख मागे खेचतील, बळे आपल्याला त्याच्यातून काढून इकडे जायला हवं. आणि असं बळे केलं तर मग इकडली गोडी लागेल, मग काही प्रश्न नाही आहे. साधना करायची असेल तर वाया जन्म जाऊन, वाया वेळ जाऊन चालणार नाही. आपल्याला बळे हे सुरुवातीला करावं लागेल, हे आपल्याला सांगतात. आणि त्याच्यासाठी इंद्रियांचा निश्चय हवा. इंद्रियांना आवडतंच हो, कुणालाही बंधनं नको आहेत. किती तरुण मुलं आपल्याशी वाद घालतात, कसले आले तुमचे उपास, आणि मग त्या उपासाच्या जागी आपण जे खातो त्याच्याबद्दल ते बोलतात, आणि मग आपण पण निरुत्तर होतो की हो बाबा साबुदाणा का, कारण काय. मग आपण आपलं शोधून आता आपण पण हुशार झालो आहे, शोधून मुलांना कारणं सांगतो. त्यावेळेची आपली नैसर्गिक हे काय असते, सणवार कुठले असतात, मग का खायचं नाही, आपल्याकडे पण भरपूर कारणं असतात. आणि ह्या एक वादाचं स्वरूप त्याला येतं. मग काय होतं, हरतो आपणच, आण बाबा पिझ्झा, ठीक आहे मला चालेल तुकडा, माझ्या पुढे मी म्हणत नाही. आपण विचार करतो की साधकांनी बळे हे काम केलं पाहिजे. आपल्या मनाला नाही आवडणार कदाचित, पण आपल्याला या सगळ्या गोष्टींची सवय, आता म्हटलं तसं सामोपचाराने करूया, सगळ्यांना काय हवं ते करूया, अशा भूमिकेतून आपण असे ताठ नसतो. परंतु अनेक गोष्टींमध्ये आपल्या लक्षात येतं की आपल्याला बळे हे गोष्ट करावं लागतं. तुकाराम महाराजांनी जो रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हटला ना, तो युद्धाचा प्रसंग हाच आहे की नेमकं मला काय हवं आहे, किंवा माझ्या या जे काही मी ध्यास घेतलेला आहे त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी मी कशा बाजूला करायला हव्या, तो युद्धाचाच प्रसंग असतो. आणि तो युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराजांना सुद्धा पडलाच, तसं आपल्यालाही पडतो. त्याच्यातून आपण ताऊन आपण बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे हे काम होतं, म्हणजे आपण साधक बनलो. अजून आपल्याला पुष्कळ पल्ला गाठायचा, पण निदान मुमुक्षुचे साधक होण्यासाठी आपल्याला हे करता येतं. भक्तिमार्गाचा विचार केला तर सगुण मूर्तीची पूजा किंवा सगुण कथा या जर आपल्याला थोड्याशा सवय लागली की तिथे प्रगती जरा लवकर होते. की त्यामध्ये जसे योगमार्ग, ध्यानमार्ग, कर्ममार्ग सगळे सांगितले, पण भगवंतांनी सांगितलं भक्तिमार्ग सोपा आहे. भक्तिमार्गाने गेलं तर या आपोआपच सगळ्या गोष्टी मिळतात. तसं इथे पण साधकाच्या लक्षात येईल की भक्तीच्या मार्गाला जर गेलो तर आपल्याला सटकन आपली प्रगती, विश्वास चांगला की झालं काम, हेच का तेच का, काही प्रश्नच नाही भक्ती मार्गामध्ये पडत. भगवंतावर एकदा सगळं सोपवलं की या मार्गामध्ये आपोआप प्रगती होते. ज्ञानमार्गाला फार शंका असतात, हे असंच आहे का तसंच आहे का, फार लागतं. भक्तिमार्गी माणसाला काही शंका लागत नाही, तो पूर्ण विश्वास टाकतो आणि मग त्याला त्या संतांच्या चरित्रामध्ये येणारे चमत्काराचे प्रसंग पण चमत्कार पाठवत नाही. पूर्णपणाने त्याच्यावर विश्वास टाकला की भक्तिमार्गी माणसाला, ज्ञानमार्गी माणसाला अगदी नेहमीचं उदाहरण आपल्याला आहे. शेगावच्या गजानन महाराजांबद्दल विषय निघाला की अनेक जण आपल्याला लगेच तोडतात. अहो तुम्ही ठीक आहे महाराज करताय, परंतु महाराजांच्या सगळे चमत्कार आहेत, असं पुढे होतं का. त्या एकदा आपण भक्ती मार्गात शिरलं की ते सगळ्या चमत्काराचे अर्थ अशा अध्यायामध्ये कधीच त्या विहिरीला पाणी नव्हतं, अचानक पाणी आलं, हा चमत्कार नाही आहे. कदाचित असं असेल नाही. आपण त्या चमत्काराचा अर्थ लावला पाहिजे की गावातल्या लोकांना कार्य प्रवृत्त केलं महाराजांनी की ह्या सगळ्या विहिरीतला गाळ काढा, खाली हे असणार आहेत झरे, जर विहीर एवढी बांधलेली आहे तर खाली जिवंत झरे असणार, मिळणार पाणी आपल्याला. आपण वर्ष काही केलंच नसेल तर कसं होईल. आणि खरोखरच आसवंतामध्ये ते पाणी मिळालं, अशा कथा आपल्याला पाहायला मिळतात. पण त्याच्यासाठी आपण भक्तीच्या मार्गाने जाऊन ज्ञानमार्गी माणसाला त्या चमत्काराचा अर्थ सांगितला पाहिजे, तर मग आपल्याला कळेल. नाहीतर मग काय होतं, संतांवरती सुद्धा उगाचच आरोप प्रत्यारोप केले जातात, तसं व्हायला नको. मग आपण संत चमत्कार करत नाही, चमत्कार घडतात. मग जरा लक्षात येतो की शक्य आहे का हो, एवढ्या गांधील भाषा अंगभर चावतायत, आपल्याला जरा डास चावला तरी आपण डिस्टर्ब होतोय, आणि यांनी कसं काय सहन केलं. तर ती जी काही शरीर मी नाही ही भूमिका जेव्हा किंवा त्या शरीराला होणाऱ्या यातनांपासून ते मुक्तच होत आहे.
आणि मग एका सेकंदात त्यांनी जेव्हा आपला देह आकुंचन केला, सगळे ते काटे वर आले आणि लोकांना काढता आलं. हे पटवून देता आलं पाहिजे, हे सांगता आलं पाहिजे. ही साधकाची मोठी कामगिरी असते. त्यामुळे साधकांनी काय करायचं, ही सगळी लक्षणं अंगी आणायची म्हणजे काय करायचं, नुसतं स्वस्वरूपाशी अनुसंधान म्हणजे काय करायचं. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि त्या सांगायच्या. स्वतःची प्रगती करताना स्वस्वरूपाचं अनुसंधान, उन्मनी अवस्था वगैरे वगैरे हे करायलाच हवं. परंतु ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाला सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी साधकांनी समजून सांगायला पाहिजे. साधकावस्थेमध्ये साधकाचं मन मावळतं असे शब्द वापरले. आता मन मावळतं म्हणजे काय, मन वगैरे त्याला काही उन्मनी अवस्था, मनाच्या पलीकडेच जायचं आहे. मन चंचल आहे, मन पुन्हा पुन्हा मागे खेचतं, त्या मनाकडे दुर्लक्ष करायचं, त्या मायेकडे दुर्लक्ष करायचं, मीपणाचा अहंकाराचा त्याग करायचा, तरच आपली साधक पण प्रगती होणार. या साधकाच्या समोर भरपूर कठीण असणाऱ्या अनेक गोष्टी समर्थ आपल्याला सांगणार आहे. ही जी स्वरूपावस्था सारखी म्हटल्या यालाच तुर्यावस्था म्हणतात, यालाच उन्मनी अवस्था म्हणतात. आणि अशा हळूहळू या शब्दांची आपल्याला सवय होईल, कारण आपल्याला उर्वरित सगळ्या दासबोधांना अनेक ठिकाणी या गोष्टी येणार आहेत. या साधकाच्या संदर्भात आपल्याला कसं या अवस्थेपर्यंत न जाता वाटेमध्ये त्रास होतो याच्या अनंत गोष्टी आपल्याला सांगतात. की नारद मुनी 2 साधक होते आणि नारद मुनी रस्त्याही चालत होते, काय केले सगळीकडे फिरायला त्यांना उभा आहे. आणि साधक अवस्थेमध्ये साधना चाललेली होती. नारायण नारायण नाव ऐकल्यावरती त्यांनी डोळे उघडले साधकांनी आणि नमस्कार केला जाऊन. नारद मुनी आले आपल्याला, म्हणजे आपल्याला मोठी कृपाच आहे. आणि मग नमस्कार करून म्हणाले आपण कुठे स्वामी निघाले. नारद मुनीच ते म्हणाले मी ब्रह्मदेवाकडे चालतोय. वा 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 म्हणजे बरं, मग माझं काम कराल का, तर तुझं काय काम आहे. तर म्हणाले मी इथे इतके वर्ष साधना करतो आहे, तर खरंच मला ईश्वर केव्हा भेटेल, किती वर्ष लागते, किती जन्म लागते, जरा ब्रह्मदेवाला विचारा ना. तर म्हणाले आणि येताना मला सांगा बरं का किती वर्ष लागते. आता हा जो साधक आहे त्या साधकाने लागत नाही, लगेच म्हणाले काय करते मी ब्रह्मदेवाकडे जातोच आहे, मी विचारतो येताना तुला सांगतो. हा पण परत साधकाला जाऊन बसला. नारद मुनी पण आपल्या वाटेनं निघून गेले. काही अंतर गेला, आणखीन एक साधक भेटला. त्यांनी नारायण नारायण ऐकल्यावर तोही अधावधवत आला आणि नमस्कार केला. अगदी असाच संवाद झाला. आणि म्हणाला मी इतकी वर्ष साधना करतो, तुम्ही जाताच ब्रह्मदेवाकडे जरा विचारा ना किती वर्ष अजून साधना करायला लागेल. कथेत आपण भावाचं लक्षात घेऊया. आणि म्हणाले ब्रह्मदेवाचा निरोप सांगा बरं, ते येताना मला सांगेल ना म्हणाले. आणि नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले. काय चर्चा झाली असेल नसेल माहिती आपल्याला, पण परत येताना त्याच मार्गाने आली. पहिला साधक दुसऱ्यांदा जो भेटला तो आता आधी भेटला. तर त्याला म्हणाले अरे तू ज्या झाडाखाली बसले असता ते झाड आहे पिंपळाचं. तो म्हणाला पिंपळाचं झाड आहे, त्या जेवढी पानं आहेत ना तेवढे वर्ष साधना कर, तुला नक्की भगवंत भेटला. आता काय करावं, बिचारा चंबू गबाळ आवरलं, म्हणाला बस झालं. इतकी वर्ष साधना आणि कधी तर भगवंत भेटला. त्यापेक्षा छानपैकी भौतिक जगामध्ये संसारामध्ये एवढा आनंद आहे, तो आनंद तरी घेतो ना. ते पण नाही हे पण नाही, भरतीच काहीतरी बांधकडे असं त्याला वाटलं. नारद मुनी पुढे चालू पडले. पहिला साधक भेटला, त्याला पण सांगितलं ब्रह्मदेवाला तुझा प्रश्न विचारला, ब्रह्मदेवाला नक्की तुला ईश्वर भेटणार आहे. पण तू चिंचेच्या झाडाखाली बसला आहे, त्या चिंचेच्या झाडाची पानं जेवढी आहे तेवढी वर्ष साधना करावी लागेल. आता पुढं पडचे. पण हा साधक जरा वेगळा आहे. तो म्हणाला म्हणजे भेटणार नक्की ना, असू दे आता मला साधनेची सवय झाली. जेवढी काय चिंचेची पानं आहेत तेवढी पानं पडेपर्यंत तेवढी वर्ष साधना केली की मला ईश्वर नक्की भेटणार आहे ना, काही हरकत नाही, बसतोच. आता आपल्या लक्षात येईल की साधनेमध्ये चिकाटी पाहिजे, त्याशिवाय आपल्याला हे नाही. केलं तर केलं, नाही तर नाही असं नाही. त्यामुळे नुसतं आपलं गप्पा ह्या ईश्वराचं झाड ठोठावायला निघाले साधक आणि मग कधी तो ठोठावलं जाईल आणि कधी तो ईश्वर आपल्याला भेटेल याच्यामध्ये अडकण्याचं काही काही कारण नाही. एकदा आणखी एखादी गंमतशीर कथा सांगतात ती परमात्म्याची प्राप्ती हे ध्येय असणारा साधक आहे आणि त्याला स्वप्न पडलंय आणि स्वप्नामध्ये त्याने सांगितलं की हे बघ या जन्मी काही माझी प्राप्ती तुला होणार नाही. स्वप्नातच सांगून टाकलं की तू करतोय साधना काही उपाय होणार नाही. आता स्वप्नातून जागा झाला, सगळं स्वप्न आठवलं आणि काय करावं असा प्रश्न पडला. मित्र होता, मित्राला सांगितलं की असं असं मला स्वप्न पडलं.
की हे मी काय करतोय ना याचा काही उपयोग नाही आहे, देव काही भेटायचं नाही आहे. मला तू काय ठरवलंयस, काय करणार आहे? अरे पडून दिला, स्वप्न पडलं म्हणून काय झालं, आपली साधना कशाला आपण सोडायची, सगळ्या काही स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या होतात, असं लगेच त्यांनी मित्राला सांगितलं. असं जमलं पाहिजे. त्यामुळे अशा वाटेत येणाऱ्या अडचणी येत असतात, जात असतात, म्हणून आपली साधना एवढ्या टोळ्यावर बंद करायची नाही. आता हे तर काय आपल्याला चांगलं खरं म्हणजे माहिती आहे, आपल्यापुरता विचार करायचा झाला तर आज जमलं नाही पण आपण उद्या तोंडा करेल. आपण पण काढलेत मार्ग, आपण काय देवाला त्याच्यापेक्षा कमी नाही होत, आपण त्याच्यातून मार्ग काढलेलं आहे. नेहमी मी म्हणते की आम्ही आपलं बायकांचं तर असतंच की समजा आता उदाहरण वेगळं की परदेशातून आमची मुलं समजा आली की महिनाभर आम्हाला खरंच वेळ नसतो हो, त्यांच्याबरोबर कुठे जायचं असतं, ते उशिरा उठतात, खाण्यापिण्याचे, मग महिनाभर आधी सांगूनच टाकायचं ना हे आता महिनाभर काही नाही, एकदा ती मंडळी परत जाऊ दे मग मी सगळं करेन. अहो मग अधिकारी महिनाभर करून ठेव, येणार आहे हे आधीपासून ठरलंय ना, मग त्या महिन्यात मला जमणार नाहीये मग मी आधीच एक महिना, असं नाही का कॅरी फॉरवर्ड असलं तर ते कसं, तर आपला मनुष्य स्वभाव आहे. तर साधकाच्या ह्याच्यामध्ये हा बदल व्हायला हरकत की ठीक आहे होणार, काही काही बदल करावे लागतील, आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला काही गोष्टी कळतील, पण दृढनिष्ठा पाहिजे. साधकाचं हे आचरण ही काही साधी गोष्ट नाही आहे, आत्मज्ञान प्राप्त होणार हे नक्की आहे. मग एकदा कधी झालं ना की जन्मजन्माची भटकंती थांबणार आहे हो, पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकावं लागणार नाही आहे, त्यामुळे सगळं करायचं आहे. छान उदाहरण देतात निसर्गातलं, आंब्याची कोय आपण जमिनीमध्ये लावतो, छान वृक्ष तयार होतो, वृक्षाला एवढी फळं येतात, पण ती आंब्याची कोय नाहीशी होते, ती स्वतःचं समर्पण केल्याशिवाय नाही वृक्ष तयार होत. किंवा निरांजन आपण समय आपण लावतो ते तेल तूप नाहीसं होतं तेव्हा आपल्याला प्रकाश मिळतो. आपल्याला प्रकाश मिळताना त्यांना त्यांचं दोन्हीचं समर्पण असतं, ते समर्पित होतात. तसं साधना करताना आपल्याला समर्पित व्हायला पाहिजे. त्या साधकांनी तो सगळा जो आहे ना आत्मसमर्पणाचा यज्ञ आहे साधना करणं म्हणजे. माझं सगळं झालं की मग करीन असं नाही, ते करणं हेच तुझं काम आहे असं सारखं आपल्याला पटवून दिलं पाहिजे. वृत्ती स्वरूपाशी गेली पाहिजे, विषयांचा त्याग केला पाहिजे, इंद्रियांच्या सगळ्या आवडी निवडी स्वभाव जे आहेत ना ते सगळे आपण बदलून टाकले पाहिजे. आणि हे सगळं करायचं तर ते मनाने करण्याची गोष्ट आहे. दैवी संपत्ती भगवंताने आपल्याला दिली आहे, मनाला चांगल्या गोष्टी खूप दिल्या आणि त्या सगळ्या जन्मापासून आपल्याकडे त्या आहेत. 26 गुण भगवंतांनी 16व्या अध्यायात आपल्याला सांगितले आणि ते सगळे गुण त्यांनी आपल्याला देऊन पाठवलेले आहेत. त्या गुणांना आठवून आपण केलं पाहिजे. ती सगळी दैवी संपत्ती आपल्याजवळ असून सुद्धा आपण जसं जसं या जगात वावरायला लागतो तर कधी राम कधी रावण होतो, तिथे आपली गडबड होतो, ती होऊन द्यायची नाही. साधकांनी असं जर ठरवलं तर या साधक अवस्थेमधलं हे जे युद्ध आहे तो नक्की जिंकेल, नक्की त्याची प्रगती होईल. त्यामुळे या सगळ्या अवयांमध्ये मनातला हा जो काही संभ्रम आहे, मनातला हा जो काही दुष्टपणा आहे, चंचल मन जे आहे ते सगळं साधक त्याला स्थिर करू शकतो. त्या सगळ्या ज्या दुष्ट प्रवृत्ती मनामध्ये येणारे जे विकल्प आहेत त्या सगळ्या साधक नाश करू शकतो. कुठे आपला तो आहारी जाईल असं घडत नाही. याच्यासाठी अखंड सावधान असावं लागतं. सावधान आणि दक्ष दोन्ही असणार. सावध असणं आणि दक्ष असणं याच्यामध्ये थोडा थोडा फरक आहे. आधी करायची गोष्ट सावध पण म्हणजे काय, आधीच करायची गोष्ट. आता जसं म्हटलं की पुढल्या वेळेत पाहुणे येणार आहेत ना, मग आधीच करून ठेवून ते सावधपण. आणि दक्ष असतं ते त्या वेळेला असणं असतं. त्यावेळी सावध पण असायला पाहिजे, दक्ष पण असायला पाहिजे, नुसती सावधानता नाही. त्यामुळे या सगळ्या ओव्याला असताना आपल्याला हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जर हा सगळा संशय संदेह संपवायचा असेल तर आपल्याला हे करायला पाहिजे. अहंकारात शत्रू आपल्याला आहेच, मी केलं असं तर त्यालाही आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. छान मग अशी आपल्याला लताने उदाहरण दिलं, कोणी आणलं, लताने आणली, लताच म्हणाली, हे असं आपल्याला छान जमलं पाहिजे. नाहीतर मी, आम्ही, मला, माझं हे शब्दांशिवाय आमचं वाक्यच सुरू होत नाही हो, तर त्याला आपल्याला बाजूला करणार नाही. कोणी केलं, मी केलं असं नाही टाकलं. असं छोट्या छोट्या गोष्टीतून आपला मीपणा अहंकार आपल्याला दूर केला. दुसरं निर्भय असलं पाहिजे. आपल्या मनामध्ये सारखं सारखं भय असतं, ते भय आपलं दूर झालं पाहिजे. सगळ्यात भय आहे ते मृत्यूचं आहे. त्या मृत्यूचं तर भय वाटण्याचं काही कारण नाही, कारण तो केव्हा येणार आहे, कसा येणार आहे आपल्याला माहितीच नाही आहे. त्यामुळे आपण अलर्ट राहायचं, केव्हाही येऊ दे, तयारच आहे.
एवढे कुठले कुठले प्रवास आपण करतो, केवढी केवढी प्रवासाची तयारी आपण करतो. याचा हमखास हा प्रवास आपला व्हायचा आहे याची तयारी आपण काहीच करत नाही. ती तयारी आपण करून ठेवली पाहिजे. एनी टाईम चल असं आपण तयार झालं पाहिजे. यमदूत केव्हाही येऊ दे, कारण त्याचं साधकाची ही तयारी झाली पाहिजे. जर का अशा पद्धतीनं मृत्यूचंही भय गेलं, इतकं जर निर्भयपण आपल्याला आलं, तर आपल्या असं लक्षात येईल की साधकाची प्रगती भगवंतांनी करूनच घेतली आहे. साधक अवस्थेपर्यंत आल्यानंतर आपली जबाबदारी त्याच्यावर असते. म्हणजे मग त्यांनी जर आपल्याला खरंच मृत्यूला आणलं तर आपली झालेली तयारी असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे त्या मृत्यूचं भय आपल्याला वाटण्याचं कारणच नाही आहे. समर्थांची भाषा तर चांगलीच खणखणीत आहे. ते म्हणतात, थोरपणासी पाडिले वैभवासी लिखाडिले. म्हणजे काय? मोठेपणाला थोरपणाने मोठेपणाला खाली पाडलं, वैभवाला लिथाडलं, आणि महत्वासी झिंजाळीले विरक्ती बळे, मानसन्मान पण झेकारला. हे सगळं वैराग्याच्या बळावर करताय. आपल्याला हे सगळं सांभाळायचं असतं. आणि मग ते सांभाळून वैराग्याकडे कशी काय वाटचाल होणार. समर्थ सांगताय की हे सगळं बाजूला करायचं, एका वैराग्याच्या जोराकडे सगळं बाजूला करता येतं. थोडा साधकाने अंतर्मुख विचार केला तर या गोष्टी जमतात. भौतिक गोष्टी यश देणाऱ्या नाही हे आपल्याला पटतं, आणि ते पटलं तर मग आपली फजिती होत नाही. त्या भौतिक गोष्टी अडकलं तर साधकाची फजिती होईल, आणि साधक पुढे वाटचाल करण्याची परत मागं येईल, बद्ध होईल. तसं व्हायला नको. म्हणून त्यांनी आपल्याला 52व्या ओळीमध्ये समर्थक सांगतात, आपण असं सोडविले आप्त तस्करापासून. आपण असं सोडविले, साधकांनी आपल्याला सोडून घ्यायचं आहे. कसं? आप्त, नातेवाईकांपासून. नातेवाईक कसं आहे? जरा वाईट उपमा दिली आहे, पण समर्थाही दिली आहे, त्यामुळे त्याला बरोबर काय सांगायचं तर आपल्याला कळेल. तस्करापासून. तस्करापासून जसं आपल्याला सोडवलं जातं, आप्त जणू काही तस्करासारखं आहे. त्या आपट्यांपासून पण आपल्याला दूर झालं पाहिजे. आता आपली काही सगळं आपतो नातेवाईक असं त्यांना समोर सांगितलं तर राहतो मिळतात, त्यामुळे आपण काही तसं सांगणार नाही आहोत. पण नातेवाईक काही चोर नाही आहेत, नातेवाईक काही तस्कर नाही आहेत. मग असं का म्हटलंय? याचा अर्थच असा आहे की त्यांचा द्वेष करायचा. अहो, नाथांकडे चोर आले ना, तर नाथांच्या जरा लक्षात आलं तेव्हा त्यांनी झोपायचं सोप घेतलं. त्यांना करू दे, काय चोरी करायची ती त्यांना करू दे, आणि स्वस्त पडून राहिले. आणि ते जायला निघाल्यावर उठले आणि म्हणाले, अहो इथे राहिलं एक मोठं तांदूळाचा गोळ आहे, घेऊन जाणार. चोर आवाज नाही, ढाका प्रकारे. त्या काळामध्ये चोरी धनधान्य दुष्काळ असायचा, आणि चोरी होऊन काय होणार, तर चोरी धान्याची व्हायची. कोठारा बनलेली असायची, कोठारातलं धान्य घेऊन जायचे. तर नाथाने म्हटलं, अजून एक गोळ राहिला, घेऊन जा. चोर म्हणाले, हा माणूस काहीतरी वेगळाच आहे. आणि आता नातेवाईक चोर आहे असं तर आपण म्हणत नाही, मग काय आहे तर त्यांचा द्वेष नाही करायचा. नाथांसारखं त्यांना पण आपलंसं करायचं, आपलं कर्तव्य सगळं व्यवस्थित पार पडायचं. परंतु समर्थांनी पण आपल्याला सांगितलं की पडाया जीवलगांची तुटी, तेव्हा परमार्थ आपल्याला कळणार आहे. मग जीवलगांची तुटी म्हणजे काय? तर कर्तव्य सगळे करायचे, पण त्याच्यातच राहून आपली साधकावस्थेपासून बाजूने काढायची. सगळी कर्तव्य कर्म करून सुद्धा आपल्याला हे करता येतं, हा विचार त्यांनी आपल्याला सांगितला. कारण जीवलगांची तुटी पडल्याशिवाय सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा पण सांगितलंय. आपलं स्वकीयांचंच काय, सर्व अर्पावे शेवटी सर्व समर्पित करून टाकायचं आहे, प्राण तोही वेचावा, तेव्हा आपल्याला हे मिळणार. त्यामुळे आप्तस्वकीयांना वाईट नाही म्हणायचं आहे, पण आप्तस्वकीय आपल्या जर आड येणार असतील तर त्यांना बाजूला कसं करायचं हा विचार पण आपल्याला करायचा आहे. आणि मग असा जो सावध, असा जो दक्ष हा साधक आहे, त्या साधकाबद्दल ते आपल्याला सांगतात. मग अशी म्हटलं सावधान कक्ष असलं पाहिजे. समर्थांचा हा सावधानचा शब्द अतिशय लाडका आहे. जसं विवेक शब्दाबद्दल म्हणतो तसं सावधान शब्द समर्थांचा आहे. मी तर नेहमी समर्थाच्या विचारातलं एकच उदाहरण देते की ते किती सावध होते हे आपल्या लक्षात येईल. पार त्या तुरुंगातून शिवाजी महाराजांना सुखरूप, अगदी सुखरूप मिठाईच्या पेट्यातून काय गेले, आणि ते पूर्णपणानं रायगडला सहजपणानं आले वेषांतर करून. हे कसं काय जमलं? केवळ सावधान. सगळे समर्थांच्या मठातून त्यांचा प्रवास झालेला आहे. या मठामध्ये कुणालाही कळलं नाही की शिवाजी महाराज वेषांतर करून आपल्या इथून जातात. जरा जरी थोडी गैरसावध पण असतं तर सगळीकडे आपण पारतंत्र्यात होतो. तेव्हाच अक्षरशः खांडोळी झाली असते मठांची पण आणि
महाराजांच्या सगळ्यांची पण कुठेही कळलं की इतकं सावधान जावते की सुखरूप महाराज आढळावले. किती सुखरूप आले तर जन्मदात्या जिजामातेनी सुद्धा त्या वेशांतर असणाऱ्या महाराजांना ओळखलं नाही. कोणीतरी बैरागी साधू आलेला आहे, आपला मुलगा शत्रूच्या तुरुंगात आहे, त्याला तो सुखरूप असावा म्हणून याच्याकडून आशीर्वाद घ्यायचे म्हणून जिजामाता समोर आली आहे आणि मला असं तुम्ही मला आशीर्वाद द्यायचा, मी झोळीमध्ये भिक्षा घालते. महाराज हसले, पाया पडले. तुम्ही नाही माझ्या पाया पडायचं, मी तुमच्या पाया पडणार असं माऊली म्हणताय. आणि तेव्हा महाराजांनी सांगितलं माऊली तुम्ही मला ओळखलं नाही. इतकं बेमालूम वेशांतर समर्थ शिवाजी महाराजांनी केलं होतं. हे पाहिलं की आपल्याला सावधान शब्दाचा अर्थ काय पडतो. खरोखरच सावधानता असायला पाहिजे. नुसतं आपलं बोहल्यावरून पळाले आणि तोच सावधान शब्द समर्थांच्या जोडीला लावला, तिथे फक्त ते आपल्यासाठी आहे की आपण संसारात अडकलो, संसारात पडलो. शब्द पण आपण असेच वापरतो, अडकणं पडणं. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काय करायचं, तर सावधानता आपल्याला पाहिजे असं ते आपल्याला सांग. खूप मोहाचे प्रसंग आपल्या जीवनात येतात. सगळा काळ पोलीस बंदोबस्तासारखा आपण बंदोबस्त ठेवला पाहिजे त्या पोहाच्या क्षणाच्या वेळेला की काही होता कामा नये. इतकी सावधानता आपल्याला असली पाहिजे. म्हणजे तस्कराला चोराला कसं असतं की होऊ नये म्हणून पोलीस असतात, बरोबर. ह्या कुठली गैरघटना घडू नये म्हणून पोलीस असतात, ते सावधानता आहे. पण तसं असलं तरी सुद्धा जेव्हा काही अपघात घडतात त्यावेळेला काय असलं पाहिजे, पोलीस असू सुद्धा घडतातच की, त्यावेळेला काय असलं पाहिजे तर त्या जसं असं गाडीवर नियंत्रण ठेवायला दोन्ही गोष्टी असतात. वेगात पण जायला पाहिजे आणि ब्रेक पण पाहिजे, एक्सिलेटर पण पाहिजे, ब्रेक पण पाहिजे. दोन्ही गोष्टी असं लागतात. ते दोन म्हणजे सावधानी दक्ष दोन्ही असतात. आपल्या आयुष्यात सोया दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. आपण सावध असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे. इतकं सगळं असू नये जे काही घडायचं आहे ते घडतं. त्याच्यासाठी अगदी महत्वाची गोष्ट प्रार्थनेची जोड असायला. हे तर दोन असायलाच पाहिजे. सावध असलं पाहिजे, लक्षही असलं पाहिजे आणि त्याच्या जोडीला हे सगळं नीट व्हावं याच्यासाठी प्रार्थनेची जोड असते. त्याच्यावरची श्रद्धा, त्याच्यावरचा विश्वास आपला असेल तर आपल्याला योग्य वेळेला आपण योग्य ती गोष्ट करणं आपोआपच आपल्याला ते प्रवृत्त आपण होतो आणि आपल्याला हे जे साधकपण आहे ते आपलं सुकर आपल्याकडून होऊन जातं. सगळे जे काही दोष आहेत माझे ते सगळे सहजपणे नाही सांगतात. रामकृष्ण परमहंसांचं एक छोटंसं वचनामृत नावाचं पुस्तक आहे. छोटं आहे, पॉकेट डायरी म्हणतो तसं आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्हा गृहस्थ साधकांना, प्रापंचिक साधकांना काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. ते असं म्हणतात की वर्षातून एखादा वेळेला तरी एखाद महिना आपण अशा ठिकाणी राहायला जावं की त्या ठिकाणी या संसारापासून पूर्णपणाला आपण बोलावं. एखाद महिना, वर्षातून एखाद वेळेला एखाद महिना. अवघड आहे पण म्हटलं तर अवघड नाही. आपण प्रवासाला जातो की तसं तीर्थस्थानी जाऊन, मठामध्ये जाऊन, तिथल्या व्यवस्थेमध्ये जे जसं असेल तसं स्वीकारून एक महिनाभर राहायला जावं असं रामकृष्णांचं आपल्याला सांगणं आहे. साधनेसाठी जावं, कठोर साधना तिथे करावी. साधनेच्या नावाखाली आपण तिथे जाऊन तिथल्या व्यवस्थापनामध्ये काही गडबड करायची दिली, तिथे जायचं, त्यांची जी काही व्यवस्था असेल तसं राहायचं. आमच्या शिवथरगाईमध्ये एक महिना व्यवस्थापनाला जावं लागतं. छान योजना आहे. आणि अशी साधारणपणाला 50 लोक आहेत की ते दरवर्षी सांगतात की मला जेव्हा गरज असेल ते आम्हाला सांगा. काही त्यांचे महिने ठरलेले पण ते दर महिन्याच्या जुलैमध्ये आम्ही जाऊ, दर महिन्याच्या ऑगस्टमध्ये आम्ही जाऊ असं सांगतात. आणि 4 माणसं तिथे व्यवस्थापनामध्ये राहतात. प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. कोणी कोठीचं काम करायचं, कोणी काउंटरवर काम करायचं, अशा सगळ्या कामांची योजना आखलेली आहे. तिथे व्यवस्थापन म्हणून गेलं की तिथे जी व्यवस्था आहे तसं आपल्याला राहता आलं पाहिजे. आम्ही गेल्या वर्षी 2022च्या जुलै महिन्यामध्ये गेलो होतो आणि मग अशी मी म्हटलं ना तसं आहे माझ्यासाठी. हो म्हटलं आणि आले नाही तसं नाही. ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, आपण एक महिना जाऊया. पण मला खात्री होती स्वयंसेवक जो असतो ना संघाचा, त्याला स्वयंसेवक म्हणून साधक नाही म्हणणार आपण. भक्ती मार्गामध्ये साधक म्हणतोय, त्याला आपण स्वयंसेवक म्हणतो. त्या स्वयंसेवकाला पण अशीच सवय असते की जिथे जे जसं आहे तसं राहायचं. आणि खरोखरच अजिबात तिखट न जाणारा हा माणूस महिनाभर पाण्याची वाटी बरोबर ठेवायची, भाजी वाटीत आली की पाणी ओतायचं,
ते पाणी काढून टाकायचं आणि धुतलेली भाजी खायची. महिनाभर खात होते, कधीही कंप्लेंट केली नाही की मला ही भाजी चालत नाहीये, मला भाजी सोसत नाहीये, कधीही म्हटलं नाही. बस आणखी काय पाहिजे. रामकृष्ण आपला सांगतात त्या व्यवस्थापनेमध्ये काही फरक करायला आपल्याला जायचं नाहीये. आपण साधक म्हणून तिथे जायचं आहे, जे जसं आहे तसं तीर्थस्थानी जाऊन 1 महिना राहा. आणि मग तिथे आपल्याला प्रगतीचं आपल्या क्रम सांगतात काय करायला हवं. तर आपण काय होतं, आपलं दृश्याकडे धावणं असतं, जे दिसतं त्याच्या मागे जायचं. तीर्थस्थानी जाण्यामध्ये एक असतं की आपण त्याच ठिकाणी राहतो, तर दृश्याकडे धावण्याची आपली जी सवय आहे ती आपोआपच कमी होते. मर्यादित जागेत आपण राहतो, मर्यादित गोष्टीत आपण काम करतो, मग आपल्याला आठवण होत नाही. बाहेर सोडलं की मी सूचना देते सगळ्यांना की आता रेंज नाही, काय घरी फोन करायचा तो करून टाका. आता इथे आपण जितके दिवस आहोत तितके दिवस फोन नाही. पण पहिल्या दिवशी आठवण होते फोन नाही, फोन नाही, वर्तमानपत्र नाही, दूरदर्शन नाही. सगळं एकदा आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी कमी कमी झाल्या की मग आपल्याला दृश्य गोष्टींचं हे कमी होऊन जातं. आज आपल्याला भोवती आहेच ना सगळं, मग आपल्याला आठवण होते पेपराला का काय बातम्यात बघू, काय झालं गावचं, सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. तर हे सगळं जे की आहे त्या सगळ्या गोष्टी आपोआपच तीर्थस्थानी कमी होतात. म्हणून रामकृष्ण आपल्याला सांगतो की वर्षातून एकदा तरी तिथे जावं, आपलं दृश्याकडचं जे भावना आहे ते कमी होतं. दुसरं असं की तिथे जाण्यामध्ये आप्तजनांची संगत महिनाभर तरी बाजूला होते. त्यांच्याबद्दलची जी काही चिंता, मी आहे म्हणून चाललाय असं आपण उगाच म्हणतो. मुलं अगदी छान राहतात महिन्यावर आपण कुठे गेले काही कोणाला आठवण होते. अहो लहान मुलांना नाही होत. परवा माझी भाजी आली होती, 4 वर्षाची मुलगी आहे, मला माझी मावशी मला ना हिला घेऊन जाताय मी शॉपिंगला, ठेवून जाऊ का तुझ्याकडे. म्हटलं ठेव. आम्ही दोघं जण छानपैकी तिच्याशी खेळत होतो. एकदाही तरी म्हटलं नाही माझी आई कुठे गेली, काही मुलाला पडली नाही. तर आपण उगाच म्हणतो की माझ्यामुळे घर अडतं, काही अडत नाही. आल्यावर पण आपण म्हणतो, समजा कुठे गेलो 4 आठवण घरी गेल्यावर बघायला नको, अरे काय बघायचं आहे कर देवीचे कर. तर आमच्यातच स्वभाव सगळं. रामकृष्ण आपल्याला सांगतात की तीर्थस्थानी गेलं की ह्या आप्तस्वकीयांची संगत थोडे दिवस सोडायची असते ना, तर तो एकांत आपण पसंत करायचा. इकडल्या आठवणी तिकडल्या एकांतांमध्ये व्यत्यय नाही आणायचा. पूर्णपणानं ही बाजू स्वाधीन केलाय ना. अगदी मी नसलेला की सून अगदी त्यांची व्यवस्थित काळजी घेते, त्यांना कॉफी लागते संध्याकाळी, कधीही ती विसरत नाही. असं सांगतोच की आम्ही मैत्रिणीला, मग ती जर सगळं करते तर कशाला आठवणी काढत बसलेस, राहू दे. तिथंच साडी गेलीस की इकडलं सगळं, म्हणजे मग आपली वृत्ती जी आहे ती आत्मस्वरूपाकडे आहे. रामकृष्ण आपल्याला साधक म्हणून काय काय अनुभव होईल, आपोआप आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, अशा सगळ्या गोष्टी केल्या. याचा अर्थच असा आहे की आपल्याला आपल्या वृत्तींना वळवता आलं पाहिजे, वृत्ती आपल्या आत वळल्या पाहिजे, म्हणजे आपलं काम होईल. आणि साधक तुमच्या योग शिक्षकांच्या दृष्टीने विचार केला की वृत्ती आत वळवल्या की प्रथम काय होतं, तर अन्नमय कोशातून साधक निवडत होतं. काही चुकला तर तुम्ही दुरुस्त करा. वृत्ती अंतर्मुख झाली की मग प्राणमय कोशातून आपण निवडत होतो. एक 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 पुढे जायला होतं. हळूहळू ती वृत्ती सूक्ष्म होते. अशी वृत्ती सूक्ष्म झाली की मनोमय कोशातून पण आपण निवडत होतो. अभ्यास वाढतो, अभ्यासाने वृत्ती आणखी सूक्ष्म होते. अशी सूक्ष्म झाली की त्या विज्ञानमय कोशातून पण आपण निवडत होतो आणि मग खऱ्या अर्थानं आपण साधक बनतो. एक 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 वृत्तीने आपल्या गोष्टी पालकाला जायला लागतात. आपाप स्वरूप म्हणजे काय ते कळतं आणि मग आनंदमय कोशामध्ये आपण प्रवेश करतो. तो जो आनंदमय कोश आहे त्यालाच आपण जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि मग ती तुर्य अवस्था, मगाशी म्हटलं की तुर्य अवस्था आहे, ती सुन्मनी अवस्था आहे. या स्वरूपस्थितीचा आपल्याला अभ्यास करता येतो आणि खऱ्या अर्थानं आपण साधक होतो. म्हणजे इथे जणू की आपल्याला सगळं मिळालं असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. अजून आपल्याला एक मोठी पायरी चढून जायचं आहे. तिथे आपली सिद्धावस्था आहे. ते समर्थ आपल्याला पुढल्या समासामध्ये सांगणार की आपण पुढल्या बुधवारी बघू. जय जय रघुवीर समर्थ.